ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत, म्हणजे किती 4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6 हफ्ते गेले असतील, कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता. त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा 9 ऑक्टोबरला दिलेला होता. डिसेंबर महिन्याचा आम्ही 25 ते 30 डिसेंबर दिलं होतं. आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे, आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल आणि 26 जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. त्याच्यामुळे कुठंही आम्ही आत्तापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधनं घेतलेला नाही आहे. याची आपल्या माध्यमातून मला निश्चितपणाने राज्यातील सर्व माता भगिनींना, लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारने घेतलेला नाही आहे. त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतो आहे त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये. आम्ही कोणाचाही लाभ आत्तापर्यंत परत घेतलेला नाही आहे. त्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासन स्तरावर झालेला नाही आहे. तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे 7व्या हप्त्याबद्दल. तर तुमचे आतापर्यंत 7व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आले असतील तर आले धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, नसतील आले तर नाही म्हणून पाठवा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. बघा, बऱ्याच जणांचे पैसे यायला आता सुरुवात झालेली आहे. बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलं आहे, धन्यवाद दादा सकाळी पैसे आल्याबद्दल. तर बघा, यांना देखील पैसे जमा झालेले आहेत. त्यासोबत पाहू शकता अजून मला पैसे आजच आले 1500 रुपये. तर जानेवारीचे देखील यांना 1500 रुपये आलेले आहेत. ही लेटेस्ट या ठिकाणी कमेंट करून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, यांनी अजून एक कमेंट केली, ज्या लाडक्या बहिणी अजून या लाभापासून वंचित आहेत त्यांना नवीन अर्ज करता येतो का. तर पहा, अजूनपर्यंत कुठलेही नवीन अर्ज सरकारमार्फत सुरू नाही आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही वेबसाईटला अर्ज भरू नका. अजून ऑफिशियली अर्ज चालू झालेले नाहीत नवीन अर्ज, तर आता सध्या अर्ज करता येत नाहीत. त्यानंतर बघा, 7व्या हप्त्याबद्दल यांनी सांगितलं आहे, सकाळी पैसे पडलेले आहेत धन्यवाद म्हणून पाठवलेलं आहे. म्हणजे यांना देखील 7वा हप्ता जमा झालेला आहे. त्यानंतर बघू शकता अजून एक जणांनी कमेंट केलेली आहे, हो आज 1500 रुपये आलेले आहेत. बघा, 3 तासापूर्वीची कमेंट आहे त्यांची. यांना देखील 1500 रुपये जमा झालेले आहेत. त्यानंतर पाहू शकता अजून 7वा हप्ता पडला आहे धन्यवाद म्हणून या ठिकाणी यांनी पाठवलेला आहे. तर बघा, यांना 6 हप्ते आतापर्यंत जमा झालेत आणि 7वा हप्ता देखील यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. त्याच्यानंतर पहा, धन्यवाद शिंदेसाहेब मला 7वा हप्ता मिळाला आहे अशी म्हणून देखील या ठिकाणी कमेंट त्यांनी केलेली आहे. अजून एक जणांना या ठिकाणी पाहू शकता हे पैसे जमा झालेले आहेत. त्यानंतर बघा, आता बऱ्याच जणांनी अजून अशाही कमेंट केलेले आहेत अजून 7वा हप्ता आला नाही म्हणून. तर काही जणांना अजूनही 7वा हप्ता जमा झालेला नाही. तर तो कधीपर्यंत जमा होईल त्याची पुढं सविस्तर माहिती आपण बघणारच आहोत. त्यानंतर पाहू शकता यांना देखील 4 वाजता 1500 रुपये आलेले आहेत. यांनी देखील धन्यवाद म्हणून पाठवलेलं आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर बघा, यांना देखील या ठिकाणी कमेंट केलेली आहे यांनी की मला जानेवारीचा हप्ता आला आहे 1500 रुपये, पण यांचा फॉर्म ऑक्टोबरमध्ये अप्रूव्ह झाला होता. तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे यांना पैसे भेटलेले नाहीत. बाकी महिलांना ते म्हणतात की 7500 किंवा 4500 रुपये मिळालेले आहेत. यांना या ठिकाणी फक्त जानेवारीचे 1500 रुपयेच भेटलेले आहेत. ऑक्टोबरमध्ये फॉर्म अप्रूव्ह झाला होता. तर अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती कंप्लेंट नावाचं ऑप्शन आलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकतात त्या तक्रार निवारण केंद्रामध्ये ही तुमचा जो इश्यू आहे त्याच्याबद्दल. त्या ठिकाणाहून तुम्हाला ऑफिशियली उत्तर भेटणार आहे. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती असणार आहे. त्याच्यानंतर बघा, यांना देखील सकाळी 7वा हप्ता जमा झालेला आहे. जालना जिल्ह्यामधून त्यांनी सांगितलेलं आहे. तुमचा देखील जिल्हा कमेंटमध्ये सांगा, कुठल्या जिल्ह्यामधून पैसे आलेले नाहीत किंवा कुठल्या जिल्ह्यामधून तुम्हाला पैसे येत आहेत तेही कमेंटमध्ये सांगा. तर बघा, तुमचे आतापर्यंत किती रुपये जमा झाले तुम्हाला अकाउंट लॉग इन केल्यानंतर प्रोफाईलमध्ये देखील तुमच्या आता दिसणार आहे. या ठिकाणी बघू शकता यांना 9000 रुपये म्हणजे 6 हप्ते टोटल जमा झालेले आहेत. 7वा हप्ता इथं अजून अपडेट झालेला नाही. कुठल्या बँक खात्यामध्ये, कुठल्या बँकेमध्ये पैसे गेलेले आहेत आणि कुठल्या तारखेला पैसे यांना जमा झालेत ही सर्व हिस्ट्री तुमच्या आता लॉग इन प्रोफाईलमध्ये देखील दाखवत आहे. त्यामुळं वेबसाईटवरती असेल त्या ठिकाणी तुमचा प्रोफाईल लॉग इन करून तुम्हाला तिथं ही संपूर्ण माहिती देखील आता पाहता येणार आहे. त्या ठिकाणी तुमचे आतापर्यंतचे 6 हप्ते जे जमा झालेले त्याची हिस्ट्री, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दाखवत आहे. 7वा हप्ता याच्यामध्ये अपडेट लवकरच होईल, तो देखील तुम्हाला इथं पाहता येणार आहे. त्यानंतर बघा, सविस्तर काय न्यूज आहे ती देखील आपण बघूयात. लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्यातील पैसे खात्यावर जमा झाले की नाही, कुणाचे जमा झालेले आहेत आणि बाकी राहिलेल्यांचे पैसे कधीपर्यंत येऊ शकतात त्याबद्दलची माहिती आता आपण बघूयात. लाडकी बहीण योजना उलटसुलट कारणांनी चर्चेत असली तरी
राज्यभरातील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बाब आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर योजनेतील जानेवारी महिन्यातील हप्त्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा, बऱ्याच जणांच्या कमेंटही तुम्हाला मी दाखवलेले आहेत. बऱ्याच जणांचे पैसेही आलेत म्हणून त्यांनी कमेंटही केलेले आहेत. तर पैसे यायला मात्र 7व्या हप्त्याचे जानेवारी महिन्याची सुरुवात झालेली आहे. काहींच्या खात्यावर ही रक्कम झाली आहे तर काहींच्या होणं बाकी आहे. तसं तुमचं अजून पैसे आलेत की नाही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. काहींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत, काहींच्या अजून होणं बाकी आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही पाहिलेलं असेल, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे पैसे जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 26 जानेवारीपर्यंत जमा होतील किंवा 26 जानेवारीनंतरही राहिलेल्या बहिणींचे पैसे अजून टप्प्याटप्प्याने जमा होऊ शकतात. लाडकी बहीण योजना उलटसुलट कारणाने चर्चेत असली तरी राज्यभरातील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बाब आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर योजनेतील जानेवारी महिन्यातील हप्त्याची रक्कम जमा व्हायला आता सुरुवात झालेली आहे. काहींच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे तर काहींच्या होणं बाकी आहे. ज्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही त्यांच्या खात्यात येत्या 1-2 दिवसामध्ये सर्व रक्कम जमा होईल. तर बघा, आज देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात. आज तुमचे पैसे आलेत की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा 26 तारखेनंतर 27, 28, 29 या तारखांना देखील पैसे येऊ शकतात. बघा, सरकारी सूत्रांनी सांगितलेलं आहे ही माहिती जी आहे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणून. दरम्यान हा हप्ता अगोदरच इतकाच आहे, त्यात वाढ करून 21 रुपये कधी भेटणार याबाबत देखील तुम्हाला प्रतीक्षा असेल. त्याची देखील अपडेट आपण पुढं पाहणार आहोत. आता अर्जाची छाननीबद्दल काय आहे? लाडकी बहीण योजना राबवताना राज्य सरकारने अर्ज येथील तसे सरसकट लाभ देण्याचे धोरण जे आहे ते अवलंबलं होतं सुरुवातीला. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत होता. परिणामी योजनेबाबत फेरविचार करून आलेल्या अर्जांची छाननी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती. परिणामी राज्य सरकारने आलेल्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्याच्या धोरणाबाबत विचार सुरू केला आहे. दरम्यान असे असले तरी सरकारने अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू केलेली नाही. बघा, कोणतीही कारवाई जी आहे अर्ज छाननीबद्दल ती सुरू केलेली नाही. तरी देखील काही महिलांनी आपणास योजनेचा लाभ नको असं म्हणत सरकारला अर्ज दिले होते. त्यामुळे जवळपास 4000 महिलांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहिती या ठिकाणी होती. तर बघा, या ठिकाणी कुठलेही महिलांचे अर्ज जे आहेत वगळण्यात आलेले नाहीत. सरसकट ज्यांनी या ठिकाणी स्वतःहून अर्ज केला आहे त्याच महिलांचे अर्ज फक्त वगळण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचा लाभ तुम्हाला भेटत राहणार आहे ज्या पात्र भगिनी आहेत त्यांना. तर अर्जाची छाननी देखील सरसकट केली जाणार नाही. आता बघा, लाभाचे थेट पैसे खात्यावर जमा. लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे त्या 26 जानेवारीपर्यंत महिलांच्या खात्यावरती जमा होईल अशी ग्वाहीच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली होती. त्यानुसार राज्य सरकारने आपला शब्द पाळला आणि हा हप्ता आपल्या खात्यावरही जमा केलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता थेट DBTद्वारे जमा केला जातो. त्यामुळे लाभार्थी महिलांना आपल्या बँक खात्यावरती हे पैसे डायरेक्टली येतात. पैसे जमा झाले की बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरती तुम्हाला मेसेज येतो. पण ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊनही मेसेज आला नाही त्यांनी आपल्या बँकच्या मोबाईल ॲपद्वारे किंवा नजीकच्या बँकेत जाऊन तुम्हाला चेक करायचे. कधीकधी बँकेचा SMS येत नाही, त्याच्यामुळे ही गोष्ट करून बघायची. किंवा ऑनलाईन देखील तुम्ही घरी बसल्या चेक करू शकतात. लाडकी बहीण योजना पुढे सुरू राहणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा देखील आहेत. त्यामुळे ही योजना सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. राज्य सरकारला ही योजनेच्या निधीबाबत जमवाजमव करावी लागत असल्याची चर्चा आहे. त्यातून मग निकषात न बसणाऱ्या महिलांनी योजनेतून माघार घ्यावी असं देखील आव्हान सरकारने केलेलं आहे. ठीक आहे, परंतु योजना बंद होणार नाही, योजना कायमस्वरूपी चालू राहील असा शब्द स्वतः महिला व बालविकास मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. पुढे 5 वर्षे अशीची योजना चालू राहील, कारण की स्थिर सरकार स्थापन झालेलं आहे. ज्या सरकारने योजना चालू केलेली होती त्यांचंच या ठिकाणी सरकार आल्यामुळं तुमच्या योजनेला कोणीही बंद करू शकणार नाहीत. तर 7व्या हप्त्याबद्दलची महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. बऱ्याच जणांचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमचे देखील पैसे लवकरच जमा होतील. 26 तारखेपर्यंत पैसे येतील किंवा 26 तारखेनंतर देखील टप्प्याटप्प्याने हे पैसे आता जमा होणार आहेत. तर संपूर्ण अपडेट आजच्या तारखेचं तुम्हाला दिलेलं आहे. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व लाडक्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट समजेल व चॅनलला पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.